पण सर्वजण भास्कर जाधवांचं मार्गदर्शन आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. अनेक वर्षानंतर आम्ही दोघे मंडळी एकाच व्यासपीठावर आणि राजकीय आणि याच्या पुढे आम्ही एकत्र जाणार आहे काही काळजी करायची. ज्याला आम्ही दोघे एकत्र येऊन ज्याला चिपळूणच्या राजकारणामध्ये येऊन त्याला समोर त्यांची ताकद काही राहत शिल्लक नाही. मला जास्त मंत्र मला म्हटले की मला लवकर जायचं म्हणून म्हणलं मी जास्त वेळ घेणार नाही. प्रत्येक 2-4 दुपारपासून सकाळपासून मी देवरूपपासून भाषा ऐकले. अनेक वर्षानंतर इतका जवळची संधी मिळाली आणि अगदी मन लावून मी त्याची भाषण ऐकत होतो. त्या अजूनपर्यंत दुनिया ऐकत होती, मी आज म्हणला या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं चिपळूणचे पुढारी कधी एकत्र येतात ते खेळणीचे पुढारी कधी एकत्र येतात ते कधी बाजूला जातात ते समजत नाही. कामं घ्यायचा कुठचा विषय आला की एकत्र येतात आणि राजकारण आलं की कुठली बाजूला होतात. आणि या स्वतः पत्रकं वाटतात असं ज्याला प्रशांत जाधव म्हटले तर तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर लोक राहिलेच नाही आहेत तर ती जनता आहे ती समोर बसली. आणि म्हणून स्वतः पत्रकं या ठिकाणी वाटावी लागतात हे दुर्दैवी आहे. आणि कार्यालयाच्या ओपनिंगसाठी सिनेस्टार आणावे लागतात आणि तुमच्या कार्यालय उद्घाटनाला सुद्धा कुठे गर्दी जमत नाही. आणि म्हणून मग कुठला तरी ॲक्टर आणायचा तरी त्याच्या रूपानं त्या ठिकाणी गर्दी जमा करायची. पण खेळणीकरांची फार मोठी जबाबदारी आहे की उमेदवार तुमचा स्थानिक आणि घरचा आहे. तुम्हाला आमदाराला भेटायला कुठे काय सावड्याला जायला नको, हाक मारला की आमदार तुमच्या घरात येतात. शेजारचा उमेदवार तुम्ही निवडून आणणार की दुसरीकडचा आणणार हा विचार खेळणीकरांनी ठरवायचा. परवा एक बघितलं मी त्या कुठेतरी या एका हॉलमध्ये बैठक झाली. 500 लोकांची जेवणाची तयारी ठेवली होती. जेमते इकडनं तिकडनं गोळा करून फोन करून 150 लोक जमले. बाकीचं जेवण कुणाला द्यायचं कुणाला वाढायचं हा पण प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. परंतु त्याच्यामध्ये काही भाषणं करायची नाही, काही कामावर भाषणं झाली नाहीत. आणि ज्याला विकासाच्या माध्यमातून चर्चा करायला माणसाकडे काही मुद्दे नसले किंवा माणूस वैयक्तिक टीकेवर घसरतो. त्यामध्ये एक येता अगदी भली मोठी छाती पुढं काढून आमच्या अविनाशला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलं की रमेश कर्मानी साधी बालवाडी पण काढली नाही आणि त्यांनी कुठल्या तरी संस्थेवर बोलावं. आणि 40 वर्ष मी चिपळूण शहरामध्ये तालुक्यामध्ये काम करतोय. 40 वर्ष लोक माझ्या जवळची बांधले गेलेली आहेत की कुठली कामावरच बांधल्या गेली आहेत की माझ्या तोंडाने बघून त्या लोक माझ्याकडे थांबलेली नाही. पण तुम्ही खेळणीमध्ये काम करताय, तुम्हाला तालुक्याचा मी अध्यक्ष केला आणि शेवटी लोक म्हणायला लागले की तालुक्याचे अध्यक्ष नाही ते खेरडीचे अध्यक्ष. तुम्ही खेरडीच्या बाहेर कधी जाऊ शकला नाही. ग्रामीण भागामध्ये कुठे गेलो तर अध्यक्ष कुठे कुठे विचारते माझ्याबरोबर असते तरी. म्हणजे ही हालत आमच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षाची त्यावेळेला होती. आणि मग जर विकास कामं जर तुम्ही केला असाल तर तुमची पत्नी ज्यावेळेला सरपंच होती तिला त्या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं नसतं. सगळे सभासद तुमच्याबरोबर राहिले असते. आता जे त्यांच्या बरोबर आहेत म्हणून मगाशी म्हटलं की कोण कधी एकत्र येतात आणि कोण कधी बाजूला जातात ते समजत नाही. त्याला जे आत्ता बरोबर आहेत त्यांच्यापैकी काही लोकांनी त्यांच्या पत्नीवर आयुष्याचा ठराव आणला आणि मग माझ्याकडे आले की भाई आता काय करू. म्हटलं पहिल्यांदा राजीनामा देण्याचा आयुष्याचा ठराव नामुष्टी करायला. आणि मग त्यांनी राजीनामा दिला
एका नेत्याच्या पत्नीवर ज्याला राजीनाम्यासारखी नामुष्की येते आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला ती बाजूला जाते, त्या सुनील विकासाच्या गप्पा आम्हाला शिकवायच्या इतपत काय आम्ही कमी झालेले नाही आणि विकास केला म्हणून लोक आमच्याबरोबर आहेत. म्हणजे बघायची आपण सांगितली साधी पाणी योजना तुम्ही पुरी करू शकला नाही आणि मग तुम्ही आज सेकंड निगमावर प्रेम म्हणून तुम्ही काय जवळ आला नाही. सेकंड निगमांकडनं गेले 5 वर्षाची काही कामं आहेत ती सगळी खेळणीमध्येच आले, खेळणीकडनं मग दृष्टीकडे गेले. त्या नेत्यांनी कामं घ्यायची, त्याच्यात आपलं काहीतरी ठेवायचं, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायची आणि हा धंदा गेले 5 वर्ष सुरू आहे. ते दुकान बंद होऊ नये म्हणून ही शेवटची धडपड चालली शेखरच्या मागे काम करायचं. ते खरं काय प्रेमानं काम करतायत किंवा पक्षावर निष्ठा आहे किंवा कुठच्या ह्याच्यावर निष्ठा आहे, निष्ठा काय नाही, त्यांची निष्ठा फक्त पैशावर आहे. आणि मग या कामासाठी सगळे मतमध्ये विसरतात, ती एकत्र येतात आणि मग त्या ठिकाणी धडपडत असतात. पण मला खात्री आहे की लोकांना हे सगळं आता माहिती झालेलं आहे आणि लोक निश्चितपणे अशा प्रवृत्तीला जागा निश्चितपणे दाखवून देतील आणि प्रशांत यजमानसारखा एक ज्याला विजन आहे असा एक चांगला आणि संयमी त्या आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून पाठवतील ही खात्री मनामध्ये आहे.